संडे म्हणलं की आरामाचा दिवस असतो, पण माझ्यासाठी बिलकुलही असं नाही. संडेला मी सर्व काही घरातली डीप क्लिनिंग करून घेत असते आणि घर स्वच्छ असलं ना की एकदम प्रसन्न वाटते. त्यामुळे मी सकाळी उठले, घरातली सर्व काही कामे आवरून घेतली छोटी-मोठी. आणि आज आम्हाला संडेची सुट्टी नसल्यामुळे मला त्याचा 4 वाजता डब्बा बनवावा लागला, कारण त्याला 6:30लाच घरातून निघावं लागते. त्यामुळे उशीर होऊ नको म्हणून मी लवकरच डबा बनवायला घेतला. आणि डब्याला मी मस्त अशी भेंडी बनवली होती आणि गोल गरगरीत अशा तांदळाच्या भाकरी. तुम्ही बघू शकता की भाकरी किती टम्म अशा फुगलेल्या आहेत, एकदम लुसलुशीत अशा भाकरी झाल्या होत्या. आणि नंतर माझा सर्व स्वयंपाक बनवून झाला. भेंडीची भाजी, भाकरी पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला पाणीपुरी खायचा मूड झाला. मग आम्हाला पण थोडा टाईम होता, त्यामुळे आम्ही पाणीपुरी खायला गेलो. मस्त अशी पाणीपुरी खाऊन घेतली आणि खूप दिवसानंतर मी पाणीपुरी खाल्ली होती. नंतर घरी आले. घरी आल्यावरती घरातली कामं आवरून घेतली, घर वगैरे साफ केलं परत एकदा. नंतर मी जेवण वगैरे करून घेतलं आणि भांडी घासायला घेतली. नंतर किचन वगैरे पण घासून घेतलं. आणि हे माझं रोजचं रुटीन आहे की मी किचन, गॅस सगळं रोज संध्याकाळी घासून घेत असते, जेणेकरून कॉकरोच पण होत नाही, एकदम डीप क्लिनिंग होते. किचन क्लीन असेल ना तर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण स्वयंपाक करायला एकदम भारी वाटतं आणि एकदम प्रसन्न वाटतं. त्यामुळे रोज संध्याकाळी मी किचन क्लीन करून घेत असते. सर्व काही कामे आवरून झाले की मी इथं निवांतमध्ये भाज्या साफ करत होते आणलेल्या. इथं मी पावटा निवडत होते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.